दारू तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून रामनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 4 लाखांच्या देशी दारूसह 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। यावेळी चालक वाहन सोडून पसार झाला। नागपूर मार्गे 4 चाकी वाहनातून दारूची तस्करी होत असल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आलं। संशयित वाहन येताच पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकानं वाहन न थांबवता थेट जंगलाच्या दिशेनं पळ काढला। यानंतर पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला। घनदाट जंगलाचा फायदा घेऊन चालकानं वाहन ठेवून तेथून पळ काढला। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली। यावेळी 4.5 लाखांची देशी दारू आढळून आली। पोलिसांनी दारू साठा आणि वाहन असा एकूण 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस कर्मचारी आनंद परसाके, पाटील, माजिद पठाण यांच्या पथकानं केली आहे। अरे आम्हाला अशी न्यूज भेटली होती का 4 चाकी वाहनामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध वाहतूक होत आहे। त्यानुसार आमची टीम हे शनी मंदिर ते MEL चौक दरम्यान एक 4 व्हीलर वाहन होतं MH43 AJ 7180 याचा पाठलाग केला। पाठलाग दरम्यान MEL नाका इकडे नाकाबंदी असताना सदर गाडीला थांबवलं असता ती गाडी थांबली नाही आणि MELच्या समोर जंगलात एक निघाली। ते आम्ही त्याचा पाठलाग केला असता सदर चालकाने गाडी जंगलात ठेवली असता तो पडून गेला आणि आम्ही दारूसह एकूण मुद्देमाल 6,50,000चा जप्त केला।